ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणं म्हणजे नेमकं काय करणं? जर बिझनेस करायचा असेल तर सगळ्यात पहिली स्टेप त्याची ती ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन असू शकते असं म्हणता येईल का? येस. त्या लोगोमध्ये थोडेफार चेंजेस करून, जसं एखादा आर असेल आणि तो खूप फेमस आहे, त्या आरला वेगळ्या पद्धतीने थोडंसं दाखवून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो का? आणि ऑटोमॅटिकली ती कन्फ्युजन लोकांची दूर झाली आणि जी योग्य ब्रँड आहे ती लोक घ्यायला लागली. भारतामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपला जो तिरंगा आहे त्यात तिरंगाचे कलर्स आहेत, किंवा तिरंगा यूज करू शकतो का, किंवा असे काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत जसं अशोक स्तंभ आहे किंवा काय, तर हे आपण आपल्या ट्रेडमार्कमध्ये इन्व्हॉल्व म्हणजे ऍड करू शकतो. मग हे जिंगल पण रजिस्टर करता येतं ट्रेडमार्कच्या नावाखाली? मी एकदम सोप्या शब्दात तुम्हाला सांगितलं ट्रेडमार्क म्हणजे काय असतं, एकदम सोप्या शब्दात तुम्हाला सांगितलं कॉपीराईट म्हणजे काय असतं, आणि आता एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगतो पेटंट म्हणजे काय असतं. तर ह्याला रिन्युअल प्रोसेस असते का? IPO. तर ह्याच्यामध्ये काय असतं, प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एखाद्या वेळेला कंपनी ज्यावेळी वाढवायची असते अशा वेळेला ते कुणाकडून पैसा घेऊ शकतात, की नेमकी फार्मर प्रोड्युसर कंपनी काय आणि त्याच्यामध्ये कोण बनवू शकतो आणि त्याचा फायदा काय होतो? गव्हर्नमेंटने स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन म्हणून चालू केलं, तर ते काय आहे नेमकं? MSME रजिस्ट्रेशन खरंच किंवा उद्योग रजिस्ट्रेशन करणं खरंच गरजेचं आहे? मग ते होऊ नये ना म्हणून ह्या MSME मध्ये गव्हर्नमेंटनी अशा प्रकारचं एक सेटअप बनवलंय. सचिन सर, एक गोष्ट अशी आहे की आपण बऱ्याच वेळेला उद्योग करत असतो, बिझनेस करत असतो, आणि मग त्यामध्ये एक प्रश्न येतो की ट्रेडमार्क हा नेमका रजिस्टर कधी करावा? तर त्याच्याबद्दल तुम्ही काही डिटेलमध्ये सांगू शकाल का? नक्कीच सर, एकदम सुंदर क्वेश्चन तुम्ही विचारला. बऱ्याच अंशी काय होतं की एखादा माणूस आपला नवा बिझनेस चालू करतो, त्याला बऱ्याचशा गोष्टींची कल्पनाही नसते की बाबा ट्रेडमार्क असं काही अस्तित्वात असतं की नाही हेही माहिती नसतं. आणि जरी कोणी सांगितलं की ट्रेडमार्क रजिस्टर कर, तरी सुद्धा त्याच्या मनात एक धाकधूक असते की बाबा आपला बिझनेस पुढे सक्सेसफुल होईल की नाही, मग कशाला या लिगल गोष्टींमध्ये पडा. बऱ्याच वेळेला त्याला ट्रेडमार्क बद्दलचं तेवढं नॉलेज नसतं किंवा ते गरजेचं आहे असं वाटत नाही. आणि बऱ्याच अंशी ह्या गोष्टींकडे एक दुर्लक्ष केलं जातं. आता मला एक सुंदर तुम्हाला एक उदाहरण द्यावंसं वाटेल की जे एकदम पॉप्युलर उदाहरण आहे. आता तुम्ही माय डेंटिस्ट ही नाव हे तुम्ही ऐकलं असेल, एकदम प्रसिद्ध डेंटल क्लिनिक त्यांची बऱ्याच ठिकाणी आहेत, मुंबई सारख्या ठिकाणी. जेव्हा ह्यांनी बिझनेस सुरू केला, त्यांनी काय केलं, ट्रेडमार्क रजिस्टर केला आणि अशाच प्रकारे आपला बिझनेस चालू ठेवला. आणि तुम्ही बघाल तर फारच कमी वेळात ह्यांना एक कॅची नाव, हे जे नाव आहे ना, हे लोकांशी खूप लवकर असोसिएट झालं आणि खूप चांगल्या प्रकारात त्यांना रिस्पॉन्स मिळाला आणि लोकांच्या डोक्यात हे नाव चांगल्या प्रकारे भिनलं गेलं, म्हणजे माय डेंटिस्ट म्हणून. आणि लोक, अरे माय डेंटिस्ट म्हटलं ना, अरे इथे डेंटल ट्रीटमेंट होतं, असं एक डोक्यात लोकांच्या मनात गेलं. बट अनफॉर्च्युनेटली जे ह्यांचे ओनर होते त्यांनी तो ट्रेडमार्क रजिस्टर केला नाही आणि एका दुसऱ्या माणसाने ते नाव घेतलं आणि ते नाव ट्रेडमार्क रजिस्टर केलं. आणि नंतर ह्यांच्या विरोधातच केस करून त्यांनी ते नाव, बिकॉज त्यांनी पहिलं रजिस्टर केलं आणि ह्यांच्याकडे असं काहीच नव्हतं प्रूव्ह करायला की मी हे पहिलं वापरत होतो किंवा माझं असं काही होतं, त्यामुळे त्यांच्या हातून ते नाव निघून गेलं. म्हणजे अक्षरशः ते नाव त्यांना परत वापरताच आलं नाही. आता त्यांना वापरताच आलं नाही. आणि आज तुम्ही बघाल ना, जिथे जिथे माय डेंटिस्टची क्लिनिक्स आहेत ना, तिथे तिथे तुम्हाला नाव दिसेल सबका डेंटिस्ट. म्हणजे त्याला स्वतःच एवढा मोठा ब्रँड केलेला, त्यांना स्वतःच नाव चेंज करावं लागलं. कारण ट्रेडमार्क रजिस्टर हा दुसऱ्याने केलाय, तर त्याच्यावर हक्क जो आहे तो दुसऱ्याचा आहे, मग तुम्ही ते नाव वापरूच शकत नाही. त्यामुळे त्यांना ते नाव सोडावं लागलं आणि नाव आपलं बदलावं लागलं सबका डेंटिस्ट म्हणून. आज तुम्ही बघाल सबका डेंटिस्ट हे नाव अजूनही लोकांना हजम होत नाहीये, अपील होत नाहीये, असोसिएट होत नाहीये. अजूनही तुम्ही म्हणाल माय डेंटिस्ट, ह्यानी लोक जास्त कनेक्ट होतात. म्हणजेच बघा, माणूस मेहनत करतो, खूप प्रचंड प्रमाणात मेहनत करतो आणि एक आपलं अस्तित्व, आपली एक ब्रँड बनवतो. बट जर तुम्ही ते व्यापार चिन्ह किंवा ट्रेडमार्क रजिस्टर केलं नाही तर तुमची जी मेहनत आहे ती पूर्ण वाया जाते. म्हणजे
बऱ्याच वेळेला एवढा स्पॅन ऑफ लाईफ घालून किंवा एक 8-10 वर्ष लोक एक नाव ब्रँड तयार करायला घालवतात, आणि जर त्याचं एक ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन नाही केलं तर त्याचा किती मोठा फटका बसू शकतो. आपल्या हातून नाव जाऊ शकतं आणि नवीन नावाने जर धंदा सुरू केला तर ह्याची काहीच गॅरंटी नाहीये की परत ते नाव लोकांना तसं लोकांच्या काळजात भिडेलच, ह्याची काहीच गॅरंटी नाहीये. त्यामुळे मी तर म्हणेन हा एक इन्शुरन्स सारखा प्रकार आहे. इन्शुरन्स जर तुम्ही आधी घेतला आणि काही अनफॉर्च्युनेट इव्हेंट तुमच्यावर झाला, बरोबर झाला, तर तुम्ही तो क्लेम करू शकतो. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुमच्याबरोबर अनफॉर्च्युनेट इव्हेंट झाला आणि आता तुम्हाला इन्शुरन्स घ्यायचा आणि आता तुम्हाला तो क्लेम पाहिजे, तर कुठलीही कंपनी तो एंटरटेन करणार नाही. तर तेच ऍप्लिकेबल आहे ट्रेडमार्कला सुद्धा. ट्रेडमार्क हे नाव म्हणजे कुठलंही तुमचं नाव आहे, कुठलंही तुमचं चिन्ह आहे, हे तुम्ही यूज करण्यापूर्वी तुम्ही ते रजिस्टर केलं पाहिजे. तरच पुढे ते तुम्हाला प्रोटेक्ट, तुमची जी ब्रँड आहे ते प्रोटेक्ट करू शकतं. म्हणजे कधीही तुम्ही असा विचार नाही केला पाहिजे की जेव्हा माझी खूप मोठं नाव होईल, खूप मी बाजारात पॉप्युलर होईन, तेव्हा आपण ह्या सर्व गोष्टींकडे बघूया, तेव्हा आपण रजिस्टर करूया. जर तुम्ही असा विचार केला तर तिथपर्यंत खूप उशीर झाला असेल आणि तुमच्या हातून ते नाव गेलं असेल. त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे ते नाव किंवा ते चिन्ह यूज करण्यापूर्वीच तुम्ही ते ट्रेडमार्क रजिस्टर करा आणि आपली ब्रँड प्रोटेक्ट करा आणि आपला बिझनेस खूप मोठ्या उंचीवर न्या. सर, मग हे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणं म्हणजे नेमकं काय करणं? म्हणजे बऱ्याच वेळेला रजिस्ट्रेशन आपण करतो, नेमकं काय म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये त्याची नोंदणी करणं किंवा काय, ती संपूर्ण प्रोसेस तुम्ही काय सांगू शकाल का? एकदम सिंपल शब्दात जर सांगायचं झालं ना तर ट्रेडमार्क मध्ये कसं असतं, आपण जे नाव वापरतो बिझनेसचं ते नाव असतं किंवा त्याच्याबरोबर कुठली आर्टिस्टिक इमेज असेल तर ती इमेज सुद्धा आपण रजिस्टर करू शकतो. आणि अजूनही त्याचे काही प्रकार आहेत की ज्याच्यात कलर हे सुद्धा कन्सिडर केलं जातं. ह्या व्यतिरिक्त साऊंड, जसं आपण पुढे जाऊ ह्यावर मी अजून एलॉबरेटेड एक्झाम्पलही देईन की जेणेकरून तुम्हाला हे समजणं खूप सोपं होईल. म्हणजे तुमच्या मते जर बिझनेस करायचा असेल तर सगळ्यात पहिली स्टेप त्याची ती ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन असू शकते असं म्हणता येईल का? येस. आता हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, बौद्धिक संपदा, हे लॉज आहेत, हे कायदे आहेत आणि त्या अंतर्गत ट्रेडमार्कची ऑफिसेस आहेत काही महत्वाच्या ठिकाणी. तर तिथे आपल्याला ते अप्लाय करावं लागतं आणि त्याची काही अशी टेक्निकल प्रोसेस आहे की जो तुमचा प्रोफेशनल आहे तो त्याची बरोबर काळजी घेतो. तुम्हाला त्याकडे बघण्याची गरज नाही आणि तो व्यवस्थितरित्या तुम्हाला ते रजिस्टर करून देतो. मग सर, बऱ्याच वेळेला असा पण प्रश्न पडतो की एखादं नावाजलेला एखादा ट्रेडमार्क असेल, एखादा लोगो असेल, त्या लोगोमध्ये थोडेफार चेंजेस करून, जसं एखादा आर असेल आणि तो खूप फेमस आहे, त्या आरला वेगळ्या पद्धतीने थोडंसं दाखवून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो का? कारण बऱ्याच वेळेला आहेत ना, हे करत असताना बरीच लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल का? सर, हे खूप महत्वाचं आहे. कारण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक गोष्ट खूप बारकाईने ऑब्झर्व केली. कारण एखादी नवीन ब्रँड बनवायची ना त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप वेळही जातो. बऱ्याच अंशी लोक काय करतात, एक शॉर्टकट घेतात. म्हणजे एक नावाजलेलं नाव बाजारात आहे तर लोक काय करतात की ह्याच गोष्टींचा एक चुकीच्या प्रकारे आपल्याला उपयोग कसा करता येईल म्हणून ते काय करतात, जे नाव खूप प्रसिद्ध आहे ना त्याच्याशी सिमिलर, त्याला ट्रेडमार्क मध्ये म्हटलं जातं डिसेप्टिव्हली सिमिलर. ओके. तर अशा प्रकारे काहीतरी गोष्ट करून येतात. म्हणजे आता तुम्ही जर नेस्ले ही ब्रँड ऐकली तर त्याच्यामध्ये NESTLE असं आहे. बरोबर. तर काही जण डिसेप्शन काय करतात, निसली म्हणजे तिथे ई नसताना आय केलं जातं आणि अशा प्रकारे त्याचा उपयोग केला जातो. बऱ्याच अंशी माणूस काय तो एन बघतो, बऱ्याच अंशी शेवटचा LE बघतो, मधलं काय बघत नाही एवढं बारकाईने आणि तो घेतो की अरे हा तर नेसले आहे. आणि अशा प्रकारे लोक काय करतात की ह्याचा डिसेप्टिव्हली उपयोग करावा आणि तो उपयोग करून ह्यांचं नाव यूज करून आपला रिव्हेन्यू वाढवावा, असे चुकीच्या प्रॅक्टिसेस किंवा चुकीच्या पद्धती ते यूज करतात आणि हे ट्रेडमार्क मध्ये चालत नाही. मग अशी नावं रजिस्टर केली जातात ट्रेडमार्क मध्ये? आता अशी नावं जर अप्लाय केली तर ती सक्सेसफुली रजिस्टर होत नाही. ते अप्लाय करतात पण ती रिजेक्ट केली जातात. एक सिंपल एक उदाहरण द्यायचं झालं तर स्टारबक्स कॉफी
हे खूप नावाजलेलं आहे, आताच्या घडीला खूप मोठा ब्रँड आहे ब्रँड आहे. तर एकाने सॅमबक्स म्हणून एक कंपनी एक ब्रँड घेऊन आला. आता बघा वाटताना किती ते सिमिलर वाटतं, स्टारबक्स, आणि सॅमबक्स म्हणजे लवकर बघणाऱ्याला त्याच्यातला फरक नाही समजत. बऱ्याच वेळेला ते ऐकल्यानंतर हा सॅमबक्स म्हणजे असेल काहीतरी. तर अशा प्रकारे एक प्रकारे डिसेप्टिव्हली अशी सिमिलर नावं लोक यूज करतात की जेणेकरून जी एक्झिस्टिंग ब्रँड आहे ना त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग आपल्याला करता येईल आणि आपल्याला इझिली आपला माल विकता येईल आणि त्यातून पैसा कमवता येईल. असं लोक करायला बघतात, म्हणून अशी नावं लोक घेऊन येतात. बट जेव्हा अशी नावं अप्लाय केली जातात तेव्हा ती ट्रेडमार्क ऑफिस रिजेक्ट सुद्धा करतं. आणि बाजारात जर अशा नावाचा प्रोडक्ट तुम्ही जर सेल करत असाल आणि उद्या ते आढळून आलं की हे चुकीच्या प्रकारे ह्याचा वापर केला जातोय, तर तुमच्यावर लिगल कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला खूप मोठी त्याची किंमत मोजावी लागू शकते. तुम्ही काही वर्षापूर्वी जर गेलात ना तर तुम्हाला कळेल की कोकोनट ऑइल म्हणजे जे हेअर ऑइल असतं त्याच्या अशा 2 कंपन्या होत्या आणि तुम्ही जर बघितलं तर बाटलीचा कलर ब्ल्यू असतो. बरोबर आहे. तर 2 डिफरंट कंपन्या ब्ल्यू बॉटल म्हणजे ब्ल्यू कलरची बॉटल घेऊनच ते विकत होत्या, म्हणजे सिमिलर प्रोडक्ट दिसण्यासाठी. त्यामुळे काय होत होतं, लोकांची एक प्रकारे कन्फ्युजन होत होती की ब्ल्यू बॉटल बघितली म्हणजे अरे हे तर हेच कोकोनट ऑइल आहे, आणि ते इझिली लोक घेत होते. आणि नंतर आढळून आलं की ज्यांनी मेन जी पॉप्युलर कंपनी आहे त्यांची ब्ल्यू बॉटल आहे, पण कोणी तिसराच माणूस ब्ल्यू कलरची बॉटल आणून ते कोकोनट ऑइल विकायचा प्रयत्न करतो. जसं हे आढळून आलं त्यांनी कोर्टात तशी केस फाईल केली आणि त्यांना कळलं की हे चुकीचा वापर ह्याचा करतात. त्याबरोबर त्यांना ऑर्डर मिळाली की ठीक आहे कोकोनट ऑइल तुम्ही विकू शकतात, पण त्या बॉटलचा कलर तुम्हाला बदलावा लागेल. आणि नंतर मग दुसरी जी ब्रँड होती त्याला आपल्या बॉटलचा कलर बदलावा लागला आणि हिरवा कलर आणावा लागला. आणि मग लोकांना कळायला लागलं अरे ही ब्ल्यू बॉटल आहे, ही एक ब्रँड आहे, आणि हिरवा बॉटलची ही दुसरी ब्रँड आहे. आणि ऑटोमॅटिकली ती कन्फ्युजन लोकांची दूर झाली आणि जी योग्य ब्रँड आहे ती लोक घ्यायला लागली. बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो तर असे कितीतरी प्रोडक्ट दिसतात. मग आता उद्या सकाळी हा एक प्रश्न पडतो की मी आता एखाद्या वेळेला माझा एखादा ब्रँड झाला आणि मी तो रजिस्टर केला आणि त्याच सिमिलर पद्धतीने जर एखाद्याने कुठला तरी त्या नावाचा चुकीचा उपयोग केला, जसं तुम्ही डिसेप्टिव्ह पद्धतीने जर त्यांनी नाव वापरलं, तर मी त्याच्यावर केस फाईल करू शकतो का? आणि केस फाईल केल्यानंतर त्याचं कॉम्पेन्सेशन वगैरे म्हणजे त्या गोष्टी कशा असतात आणि त्याच्यासाठी कोणत्या ठिकाणी ह्या सगळ्या केसेस फाईल केल्या जातात? आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची काय गोष्ट आहे की पहिलं तुमची जी ब्रँड आहे ना ती तुम्ही अप्लाय रजिस्ट्रेशनसाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करणं आणि तो ट्रेडमार्क प्रोटेक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे काही लिगल राईट्स आहेत तेव्हा तुम्हाला पुढच्या कोर्टात केस फाईल करणं किंवा नेसेसरी ऍक्शन घेणं ह्याच्यात एक प्रकारचं वजन येतं किंवा दम येतं. ते नसलं तरी त्याच्यात वेगळ्या काही अजून टेक्निकल गोष्टी आहेत त्या आपण नंतर बघू. बट इथे ही खूप गोष्ट महत्वाची आहे. जर त्याच्यावर तुमचा हक्कच नाहीये तर कुठल्या प्रकारे तुम्ही सांगणार किंवा कोर्टात दाद मागणार की बाबा ही माझा मालकी हक्काची आहे, हे कोणी दुसरं वापरू नाही शकत. त्यामुळे सर्वात पहिलं ते रजिस्टर करणं महत्वाचं आहे. आणि ते रजिस्टर केल्यावर सपोज एखाद्याने डिसेप्टिव्ह तसा ट्रेडमार्क आणला आणि तो अप्लाय केला तरी ट्रेडमार्क रजिस्टर ऑफिस सुद्धा ते रिजेक्ट करू शकतं. किंवा आपल्याकडे सुद्धा हक्क असतो की तो ट्रेडमार्क रजिस्टर होण्यापूर्वी आपण तो अपोज करू शकतो आणि तो कॅन्सल केला जाऊ शकतो. तर असाही प्रकार असतो. आणि ह्याही सर्व गोष्टी जर तुम्ही बाजूला ठेवल्या आणि उद्या तुम्हाला जाणवलं की बाजारात अशा प्रकारे कोणीतरी चुकीच्या प्रकारे आपलं नाव किंवा आपलं व्यापार चिन्ह आपला ट्रेडमार्क चुकीच्या प्रकारे असा यूज करतोय आणि तो त्याच्यातून प्रॉफिट्स कमवतोय आणि हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही कोर्टात जाऊन केस फाईल करू शकतात आणि त्या मालाविरुद्ध म्हणजे त्या ब्रँड विरुद्ध स्टे तुम्ही घेऊ शकता. आता ह्याच्यात बऱ्याच लिगल गोष्टी आहेत की तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की हा डिसेप्टिव्हली सिमिलर कसा आहे. खरंच तिथे काही कन्फ्युजन लोकांची होते का? जसं मी तुम्हाला आता एक कोकोनट ऑइलचं एक सुंदर उदाहरण दिलं की जिथे दोन्ही बॉटल जर ब्ल्यू असतील तर कन्फ्युजन होण्याचे चान्सेस फार इझी आहेत. म्हणजे हे एक कॉमन सेन्स लागून सुद्धा कळू शकतं. आणि त्यामुळेच कोर्टाने तो निर्णय दिला की तुम्ही बॉटल कलर बदला जेणेकरून हे कन्फ्युजन होणार नाही. तर असं हे ऍक्च्युअली दिसत असेल
तर प्रमाणित ते करण्यात येतं आणि त्याच्यानंतर एक डिटर्मिनेशन पद्धत असते की एक साधारण तुमचा मंथली माल एवढा विकला जातोय, बट बिकॉज हा माल बाजारात आणल्यामुळे जे तुमचं आधीचं हे अँटिसिपेशन होतं त्यामध्ये तुम्हाला कळलं की बाबा हा माल एवढा नाही विकला गेला, माझं हे नुकसान झालं किंवा माझं हे प्रॉफिट गेलं, किंवा ह्या व्यतिरिक्त असंही होऊ शकतं की एखाद्याने डिसेप्टिव्हली तसा माल विकला आणि उद्या त्यांनी तो चुकीच्या क्वालिटीचा विकला आणि कोणाला त्यातून नुकसान झालं, काही प्रॉब्लेम झाला, तर त्याच्या विरोधात जर कोणी दुसऱ्यांनी केस केली आणि तुमच्या विरोधात काही डॅमेजेस मागितले आणि तुम्ही हे प्रूव्ह केलं की दुसऱ्या माणसाने जर चुकीचं हे केलेलं आहे, तर जे नुकसान भरपाई आहे तुम्ही त्या दुसऱ्या ज्या चुकीच्या प्रकारे उपयोग केला गेला आहे त्या ब्रँडकडनं ती नुकसान भरपाई घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझं एखादं प्रोडक्ट आहे ज्याचा मी ट्रेडमार्क केलेला आहे, त्या प्रोडक्टची सिमिलर एक कॉपी कुणीतरी मार्केटमध्ये आणली आणि ती विकली आणि त्याच्यातून जर कुणाला नुकसान झालं तर मी त्या कॉपी केलेल्या त्या प्रोडक्टच्या मालकावरती मी केस फाईल करू शकतो आणि ते समोरचं झालं नुकसान आपण त्याच्यातून घेऊ शकतो, भरपाई करू शकतो. आणि ऑन टॉप ऑफ दॅट आपलं ब्रँडचंही जे नुकसान झालंय, नाव खराब झालंय, त्याचंही एक कॉम्पन्सेशन आपण मागू शकतो, कारण ही त्याची जबाबदारी आहे. कारण कुठल्याही प्रकारे आपण असा चुकीचा कोणाचं काही वापर आहे, चिन्ह आहे, व्यापार चिन्ह आहे, ट्रेडमार्क आहे, त्याचा असा चुकीचा वापर करतोय तर हे कायद्याने इल्लीगलच गोष्ट आहे. त्यामुळे आपण त्याला ते थांबवू शकतो आणि सर्व प्रकारची नुकसान भरपाई सुद्धा आपण त्याच्याकडनं घेऊ शकतो. सर बऱ्याच वेळेला असंच होतंय ना की बरीचशी लोक ह्या ट्रेडमार्ककडे जेवढी सिरियसली पाहिजे तेवढी नाही. म्हणजे मला तरी असं वाटतंय की इंडियामध्ये ज्या पद्धतीने ट्रेडमार्ककडे बघितलं पाहिजे त्या पद्धतीने लोक बघत नाहीत. एक मोठा ब्रँड झाला पाहिजे, जसं मग अशी तुम्ही उदाहरण दिलं सबका डेंटिस्टचं, आणि मग कुठे ना कुठेतरी तो मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर मग हे ट्रेडमार्क ज्यावेळी रजिस्टर करतो त्यावेळी त्या रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉपर पद्धतीने म्हणजे त्याचं नाव रजिस्टर होतं का लोगो रजिस्टर होतो, काय सांगू शकाल याच्यात? ह्याच्यामध्ये प्रकार आहेत काही ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे. म्हणजे आपलं एक सिंपल नाव असेल, जो वर्ड असेल तो आपण रजिस्टर करू शकतो. आपलं कुठलं स्पेसिफिक असं डिझाईन असेल की जो आपण लोगो आपला म्हणतोय, तर असा लोगो सुद्धा आपण रजिस्टर करू शकतो. त्या लोगो मध्ये जर काही कलर्स असतील आणि वेगळे डिझाईन्स असतील तर ते सुद्धा आपण रजिस्टर करू शकतो. ह्या व्यतिरिक्त साऊंड सुद्धा असतो ना, तो साऊंड सुद्धा आपण रजिस्टर करू शकतो ऍज अ ट्रेडमार्क म्हणून. आता परत इथे एक प्रश्न येतो की ज्यावेळी आपण नाव रजिस्टर करतो तर ते नावाला काही स्पेसिफिक क्रायटेरिया दिले का? जसं की आज फेमस जे नाव आहे, आता भारतामध्ये इंडिया हे नाव फेमस आहे, किंवा भारतामध्ये जर आपण बघायला गेलो तर आपला जो तिरंगा आहे त्यात तिरंगाचे कलर्स आहेत, किंवा तिरंगा यूज करू शकतो का, किंवा असे काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत जसं अशोक स्तंभ आहे किंवा काय, तर हे आपण आपल्या ट्रेडमार्कमध्ये इन्व्हॉल्व म्हणजे ऍड करू शकतो का, आणि ह्याला तशी ट्रेडमार्कला आपल्याला रजिस्ट्रेशन मिळतं का? खूप महत्वाचा हा क्वेश्चन आहे. नाव बऱ्याच अंशी काय होतं की लोकांना असं वाटतं की ट्रेडमार्क किंवा नाव आपण कुठलंही घेऊ शकतो, बट जो ट्रेडमार्कचा जो लॉ आहे ना त्याच्यात त्यांनी काही स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या आहेत, ज्याच्यात एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रोहिबिटेड मार्क. प्रोहिबिटेड मार्क म्हणजे काय? आपण इंडिया शब्द किंवा भारत शब्द हा असा कशाही प्रकारे घेऊ शकत नाही, किंवा जसं तुम्ही म्हणालात अशोक स्तंभ, ह्या ज्या गोष्टी आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तिरंगा आहे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या ट्रेडमार्क मध्ये घेऊ शकत नाही. कारण काय होणार माहितीये, जेव्हा आपण अशा गोष्टी वापरतो ना त्यावेळी लोकांचा परसेप्शन म्हणजे लोकांचं आकलन काय होणार माहितीये की ही कुठली तरी गव्हर्नमेंट एंटिटी आहे, एखादा तिरंगा वापरतोय किंवा एखादा भारत हा शब्द वापरतोय, तर लोकांना काय वाटेल की हे भारत सरकारचा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, एक भारत सरकारचा हा इनिशिएटिव्ह आहे आणि आपलं भारत सरकार हे करतंय. मग ऑटोमॅटिकली लोक तो विचार करून जे काही गुड सर्व्हिसेस आहेत ते घेणार आणि अशा प्रकारे लोक चुकीच्या प्रकारे कन्फ्यूज होऊन मिसलीड होऊन तो व्यवहार करणार. आणि एखादा जर चुकीचा माणूस असेल तर तो मुद्दामून अशा प्रकारचं एक आकलन निर्माण करेल ह्या सर्व गोष्टी वापरून आणि चुकीच्या गोष्टी करून जाईल, आणि उद्या लोकांना काय वाटेल, अरे हे तर मला भारत सरकारने फसवलं. आणि हे व्हायला देऊ नये म्हणून त्यांनी अशा काही गोष्टी, जसं मी एक्झाम्पल दिल्या, अजूनही याच्यात काही गोष्टी आहेत
की ह्या गोष्टी आपण आपल्या ट्रेडमार्क मध्ये, आपल्या नावात, बिझनेसच्या नावात किंवा बिझनेसच्या चिन्हात अशा गोष्टी घेऊ नाही शकत. त्या प्रोहिबिटेड आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे अप्लाय केला ट्रेडमार्क तर तो 100% रिजेक्ट होतो ऑन द ग्राउंड्स दॅट की हा प्रोहिबिटेड ट्रेडमार्क आहे. सर मग परत प्रश्न असा पडतो की आता एवढ्या सगळ्या अडचणी आहेत किंवा नाव सिलेक्शन करताना प्रॉपर असे स्पेसिफिक कॅटेगरी आहे, दुसऱ्याचं नाव कॉपी नाही करू शकत. मग इनिशियल स्टेजमध्ये बिझनेस झाल्या सुरू झाल्या ट्रेडमार्क घ्यायला पाहिजे का थोडा मोठा झाल्यावर घ्यायला पाहिजे, असे काही क्रायटेरिया आहेत का की त्या बिझनेस टू बिझनेस डिपेंड आहेत? जसं मी तुम्हाला सांगितलं ना, महत्वाचा क्रायटेरिया काय की जसं मी तुम्हाला इन्शुरन्सचं उदाहरण दिलं, इन्शुरन्स तुम्ही कधी घेणार? जर आधी घेतला आणि एखादा अनफॉर्सिन इव्हेंट झाला तर तुम्ही कॉम्पन्सेशनसाठी अप्लाय करू शकता. पण जर तुम्ही म्हणालात एक अनफॉर्सिन इव्हेंट झालाय आणि आता मी इन्शुरन्स घेतो आणि त्यानंतर मी कॉम्पन्सेशनसाठी अप्लाय करतो, तर असं नाही होत. असा क्लेम टोटली रिजेक्ट होणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करत असाल ना, तो जो तुमचं काही युनिक नाव आहे किंवा युनिक जो लोगो आहे किंवा युनिक ते चिन्ह आहे, ते मी म्हणेन की वापरण्यापूर्वीच तुम्ही अप्लाय करा. कारण एकदा तुम्ही ते नाव बाहेर काढलं, आज सोशल मीडियावर एखादी गोष्ट तुम्ही बाहेर आणली तर ती व्हायरल इतक्या प्रचंड प्रमाणात होते की ती कोणाकोणाकडे जाईल आणि कोण त्याचा कसा उपयोग करेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. त्यामुळेच त्याचा उपयोग महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही जो आधी अप्लाय केला तर ऑटोमॅटिकली नंतर कोणी जरी ते अप्लाय करण्याचा प्रयत्न केला तरी प्रायोरिटी तर आपल्याकडे आहे. त्यामुळे तो कुठल्याही प्रकारे तो आपल्याकडनं घेऊ शकत नाही. त्याचा ऍप्लिकेशन रिजेक्ट होणार आणि आपलं जे चिन्ह आहे ते ऑटोमॅटिकली एक प्रकारे सिक्युअर्ड होणार. सर आता याच्यामध्ये एक विचारायचं आहे की एक जिंगल म्हणून एक प्रकार आहे, बरोबर आहे? मग हे जिंगल पण रजिस्टर करता येतं ट्रेडमार्कच्या नावाखाली? एकदम सुंदर क्वेश्चन विचारला सर. आता तुम्ही बघाल म्हणजे आधीच्या काळात एक निरमा म्हणून एक वॉशिंग पावडर तुम्ही म्हणाल, पहिल्यापासून त्याची ऍड खूप बघितलेली, ऍड खूप बघितली आणि फेमस होती. म्हणजे इन बिटवीन त्या काळात कुठलेही दोन म्हणजे एखादी जर सिरियल आहे किंवा एखादा कार्यक्रम सुद्धा आहे, बातम्या सुद्धा आहे, निरमाचं ऍड दाखवायचे आणि लोकांना एकदम मजा यायची. ते जिंगल एवढं कॅची होतं, एवढं प्रसिद्ध झालं आणि त्याचमुळे निरमा ब्रँड बघा खूप मोठ्या प्रमाणात फेमस झाली. आता हे जिंगल आहे ना, हा जिंगल हा जो प्रकार आहे ना तो कॉपीराईट मध्ये येतो. ओके. कॉपीराईट आणि ट्रेडमार्क हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता जसं मी तुम्हाला म्हणालो, ट्रेडमार्क म्हणजे कसं असतं की बिझनेसचं नाव आहे, बिझनेसचं एखादं चिन्ह आहे, त्याच्यानंतर काही त्या चिन्हात काही कलर्स आहेत, त्याच्यानंतर एखादी साऊंड सुद्धा आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण ट्रेडमार्क अंतर्गत रजिस्टर करू शकतो. बट कॉपीराईट हा जो प्रकार आहे ना तो म्हणजे काय, एखादं पुस्तक, हे पुस्तकातले जे कंटेंट्स आहेत ते उद्या कोणी चुकीच्या प्रकारे वापरू नये, लिफ्ट करू नये म्हणून आपल्याला जर ते प्रोटेक्ट करायचे असतील तर ते कॉपीराईट अंतर्गत आपल्याला रजिस्टर करावे लागतात, जेणेकरून त्याचा कोणी चुकीचा उपयोग करत नाही. तर कॉपीराईट रजिस्टर करण्याचेही काही प्रकार आहेत. म्हणजे आपण पुस्तक हे जे आहे ते आपण रजिस्टर करू शकतो, एखादं गाणं रजिस्टर करू शकतो, एखादा मूवी आपण रजिस्टर करू शकतो. म्हणजे अशा त्या सगळ्याच गोष्टी की ज्याच्यामध्ये कंटेंट इन्व्हॉल्व आहे. कंटेंट इन्व्हॉल्ड आहे. आता हे कसं फक्त एक चिन्ह आहे आणि ह्यात कसे आहेत कंटेंट्स आहेत. मग ते कसे बुक स्वरूपात असू शकतात, गाण्याच्या स्वरूपात असू शकतात, पुस्तकाच्या स्वरूपात असू शकतात आणि एक सर्वात महत्वाचं ना, कधी कधी काही कॅरेक्टर्स असतात. आता कॅरेक्टर मध्ये एक सर्वात मला सुंदर तुम्हाला सांगावं असं वाटेल, जर स्पायडरमॅन हा मूवी तुम्ही बघितलाच असेल तर त्याच्यामध्ये स्पायडरमॅन, ग्रीन गॉब्लिन असे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर सुद्धा आपण रजिस्टर करू शकतो. त्याशिवाय काही ना एकदम एक्सक्लुझिव्हली ग्राफिकल इमेजेस असतात. आता तुम्ही एशियन पेंट्स ही जी ब्रँड आहे त्याचे काही जे कलर्सचे जे डबे आहेत त्याच्यावर बघा एक मुलाचं एक असतं, त्याचं नाव आहे, म्हणजे तो ग्राफिकल जी इमेज आहे त्या इमेज मध्ये एक गट्टू म्हणून
तो हा. मुलगा फेमस आहे, Famous आहे. गट्टू. हा. बघा असे त्याचे केस असे विस्कटलेले आहेत, हा, केसाला हा. कलर आहे, हा. सर्व त्यांचे कपडे आहेत त्याला Colourful कलर लागलाय आणि आहे. हातात एक कलरचा डबा आहे त्याच्यात आणि तो असा चालतोय किंवा असा त्याचा इमेज आहे, एकदम पॉप्युलर इमेज आहे. अजूनही ते सुंदर प्रकारे तो गट्टू वापरतात. तर असं एखादं तुमचं वेगळं ग्राफिकल इमेज असेल ना, तर असं इमेज तुम्ही कॉपीराईट अंतर्गत सुद्धा अप्लाय करू शकतात आणि त्याच्यावर राईट्स मिळू शकतात की जेणेकरून असं इमेज पण कोणी- दुसरा कोण कॉपी कोणी नाही वापरू शकत. एखादं जनरल चिन्ह असेल तर आम्ही ते सांगतो ट्रेडमार्कच करा, पण अशा प्रकारे काही असं स्पेशल असं ग्राफिकल इमेज असेल गट्टू वगैरे तर आम्ही सांगतो ते कॉपीराईट करा, म्हणजे ऑटोमॅटिकली त्याच्यावर अजून चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन मिळतं आणि त्याचा कुठल्याही प्रकारे चुकीचा उपयोग करू नाही शकत. म्हणजे बघा चुकून जरी एखाद्या बॉक्सवर कलरच्या जर गट्टूची इमेज आली तर माणूस ते एशियन पेंट्स आहे की नाही हे सुद्धा नाही बघणार, हे समजून जाणार की हे एशियन पेंट्स आहे आणि तो डबा घेऊन जाणार. त्याच्यामुळे ते ग्राफिकल इमेज पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढा ट्रेडमार्क इम्पॉर्टंट मग सर आता याच्यामध्ये काय झालं की मग खरंच माझी क्युरियोसिटी तर वाढली. मग सर मग पॅटंट हा प्रकार काय आहे? म्हणजे आता आपण ट्रेडमार्क वरती बोललो, कॉपीराईट वरती बोललो, मग पेटंट हा प्रकार म्हणजे काय? खरंच खूप चांगला क्वेश्चन आहे, कारण ह्यातले सर्व फरक कळले पाहिजे. बऱ्याच अंशी लोकांना यातले फरक कळत नाहीत. लोक म्हणतात मला ट्रेडमार्क, मला कॉपीराईट करायचं आहे रजिस्टर, मला पेटंट करायचंय, त्यांना त्यातल्या टेक्निकॅलिटीज कळतच नाही. मी एकदम सोप्या शब्दात तुम्हाला सांगितलं ट्रेडमार्क म्हणजे काय असतं, एकदम सोप्या शब्दात तुम्हाला सांगितलं कॉपीराईट म्हणजे काय असतं, आणि आता एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगतो पेटंट म्हणजे काय असतं. पेटंट म्हणजे एक प्रकारचं जर इनोव्हेशन असेल, म्हणजे उद्या जर तुम्ही म्हणाल की तुम्ही एखाद्या प्रकारचा मदरबोर्ड किंवा मायक्रोचिप आहे ती तुम्ही इनोव्हेट केली आहे, म्हणजे एखादा आता पॅन्डेमिकच्या काळात जे वॅक्सिन होतं ते वॅक्सिन म्हणजे लोकांना खूप इझिली समजायला येईल की बाबा काय म्हणणं आहे. तर एखाद्या कंपनीनी एखादं वॅक्सिन इन्व्हेंट केलंय तर त्या वॅक्सिनवर कॉपीराईट, आपलं कॉपीराईट नाही सॉरी पेटंट, त्या जे आहे वॅक्सिन त्या वॅक्सिनवर ते अप्लाय करू शकतात ते पेटंट, आणि ते पेटंट्स त्यांना मिळतात आणि मग ऑटोमॅटिकली कुठलीही दुसरी कंपनी त्यांच्याकडनं ते राईट्स घेतल्याशिवाय किंवा परमिशन घेतल्याशिवाय ते इन्व्हेन्शन किंवा ते तशा प्रकारचं जे वॅक्सिन किंवा काही आहे तो शोध तो असा वापरू नाही शकत. तुम्हाला असं म्हणता येईल का की जेव्हा एखाद्या गोष्टीची डीपली असं रिसर्च केला जातो, स्टडी केली जाते आणि त्याच्यातून जे काही इन्व्हेंट केलं जातं आणि ते इन्व्हेंट केलेलं प्रोडक्ट जे असतं ते युनिक असतं आणि त्याच्यासाठी त्याचा पेटंट म्हणून रजिस्ट्रेशन करता येतं. करेक्ट. असं जे इन्व्हेन्शन, कुठलंही तुम्ही इन्व्हेन्शन म्हणा, मग ते टेक्निकल असेल, मग ते केमिकलशी रिलेटेड असेल, मग ते मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड असेल, टेक्नॉलॉजीमध्ये जे काही असतं, म्हणजे तुम्ही म्हणाल टेक्नॉलॉजी ऍक्च्युअल बोर्ड बीड असे इन्व्हेन्शन्स असतील, एखादी मशीन असेल ते इन्व्हेन्शन असेल, तर ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या पेटंट मध्ये जातात. पण आता एखादा कम्प्युटर प्रोग्राम असेल आणि तो कम्प्युटर प्रोग्राम एखाद्याने बनवला असेल तर असा कम्प्युटर प्रोग्राम जो असतो तो कॉपीराईट अंतर्गत रजिस्टर होतो. मग सर ह्या सगळ्या प्रोसेसला जसं तुम्ही ट्रेडमार्क सांगितलं, कॉपीराईट सांगितलं, पेटंट सांगितलं, तर ह्याला रिन्युअल प्रोसेस असते का? किंवा म्हणजे आता बरेच लोक काय करतात, एक ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन घेतलं आणि ते सोडून देतात, मग ह्याच्यात रिन्युअल प्रकार आहे का? आणि समजा जर रिन्युअल नाही केलं तर त्याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो? नक्कीच हा खूप सर महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. नाव ट्रेडमार्क ह्यावर सुद्धा एक टेन्युअर असतं, म्हणजे एकदा तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर झाला की तो पुढच्या 10 वर्षांसाठी रजिस्टर होतो. ओके. आणि 10 वर्ष संपण्याच्या आधी म्हणजे थोडं काही महिन्यापूर्वी तुम्हाला तो रिन्यू करावा लागतो, आणि जेव्हा तुम्ही रिन्यू करतात ना तेव्हा तो परत पुढच्या 10 वर्षांसाठी रजिस्टर होतो. तर 10 वर्षांची टर्म असते आणि त्या 10 वर्षांचे टर्म म्हणजे संपण्यापूर्वी तुम्हाला काही काळापूर्वी त्याचं रिन्युअल करावं लागतं. जर तुम्ही रिन्युअल केलं नाही तर एक प्रकारे तुम्ही त्याच्यावरचा राईट्स गमावून बसतात, आणि नंतर जर तुम्ही ते सोडून दिलं तर कदाचित कोणी दुसरा माणूस तो अप्लाय करू शकतो आणि त्याला ते मिळू सुद्धा शकतं. त्यामुळे रिन्युअल करणं हे खूप महत्वाचं आहे. सचिन सर, खरंच आहे ना, आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला.
या सगळ्यांमध्ये मला समजून घ्यायचं आहे की सर, सचिन सर, तुमची सुरुवात कशी झाली? आज तुम्ही कंपनी सेक्रेटरी म्हणून आज 10 वर्ष झालं प्रॅक्टिस करताय, तर ही प्रॅक्टिसची सुरुवात कशी झाली? तुम्ही हे ट्रेडमार्क मध्ये कशा आले? तर त्याच्याबद्दल तुम्ही काही डिटेलमध्ये काय सांगू शकाल का? नक्कीच सर, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा खरंच एक जबरदस्त प्रोफेसर, एक फॅकल्टी आमचे होते, आणि ते बोलता बोलता सहज एक वाक्य म्हणून गेले की विद्यार्थी, तुम्ही अभ्यास हा ह्यासाठी करू नका की उद्या तो अभ्यासक्रम पूर्ण करून मी नोकरी करेन. तो अभ्यासक्रम तुम्ही ह्यासाठी करा की तुम्ही तुमची बुद्धी अजून शार्प करू शकता आणि त्याच्यातून अजून चांगलं काम करू शकता. आणि हे एक वाक्य होतं ना, ते माझ्या मनात अशा प्रकारे भिनलं गेलं, म्हणजे त्यावेळी त्या क्लासरूम मध्ये 100 जण असतील. मला नाही माहिती त्या 100 जणांवर त्या एका वाक्याचा किती परिणाम झाला, बट ते एक वाक्य माझ्या मनात इतकं खोलवर रुतलं गेलं की ते मी कधीच नाही विसरलो. आणि त्यावेळेपासून मी नेहमी अभ्यास हा अशा पद्धतीने केला की जेणेकरून त्यातून मी नॉलेज मिळवीन आणि त्यातून मी अजून शार्प होईन. माझं इंटेन्शन असं कधीच नव्हतं की मी अभ्यास फक्त नोकरी करण्यासाठी करतोय, म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी करतोय. तर हा एक अमूलाग्र बदल माझ्या विचारसरणीत झाला. म्हणजे म्हणतात ना, एक सीड, एक बीज माझ्या मनात रोवलं गेलं आणि तिथून एक प्रकारची सुरुवात झाली. आणि त्यातून जो माझा विचारसरणी होती ती कम्प्लीट बदलली. आणि ह्यानंतर एकदा असंच, म्हणजे अशा प्रकारे मी माझं बीकॉम हे जे आहे ते ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि नंतर मी LLB आणि CS करत होतो. तर तेव्हा माझा एक मित्र होता ना, आम्ही लायब्ररीत बसलेलो आणि एक पुस्तक घेऊन आला आणि त्या पुस्तकाचं नाव होतं रिच डॅड पुअर डॅड बाय रॉबर्ट कियोसाकी. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ते वाचलेलं सुद्धा. आणि नावही त्याचं एवढं कॅची आणि डिफरंट होतं ना, मी म्हटलं अरे हा काय प्रकार आहे. आणि मी माझ्या मित्राला सहज विचारलं की हे काय आहे म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की जी मानसिकता असते ती रिच माणसाची मानसिकता काय असते आणि गरीब माणसाची मानसिकता काय असते, आणि एखादा श्रीमंत माणूस आपल्या मुलांना काय शिकवतो वर्सेस एखादा गरीब माणूस आपल्या मुलांना काय शिकवतो, हे यात दिलं. ते मी ऐकलं, पण त्यानंतर असं काही डायरेक्ट असं काही झालं नाही. पण त्यावेळच्या काळात ना अशी काही मोठमोठी पुस्तकांची म्हणजे एक नवीन कन्सेप्ट आलेला की तिथे तुम्ही जाऊ शकतात, पुस्तक वाचू शकतात, जर तुम्हाला आवडलं तर घेऊ शकतात किंवा नाही सुद्धा. आता सर्व ऑनलाईन झालंय, पण त्यावेळी ते शॉप म्हणजे बघा, क्रॉसवर्ड, लँडमार्क अशी खूप मोठमोठी दुकानं होती. तर मी असंच त्या दिवशी एका दुकानात गेलेलो आणि समोरच त्यांनी ही पुस्तकं लावलेली, रिच डॅड पुअर डॅड. आणि काय माहिती नाही, माझं त्या पुस्तकाकडे लक्ष गेलं. मी ते पुस्तक उचललं, थोडंफार वाचलं आणि असं झालं की बाबा हे पुस्तक काहीतरी आहे आणि जबरदस्त आहे. आणि मी त्याच वेळी ते पुस्तक सरळ घेतलं आणि मी ते एकदा वाचलं, बऱ्याच वेळा वाचलं आणि त्यानंतर सुद्धा बरीच त्याच्याशी रिलेव्हंट अशी बरीच सिक्वेल पुस्तकं आहेत ती सुद्धा वाचून काढली. मग त्याच्यानंतर सगळं म्हणजे एक जे खतपाणी, जे म्हणजे म्हणतात ना, एक सीड प्लांट झालेलं, त्याला खतपाणी घातलं गेलं आणि एक प्रकारे माझी आंतरप्रेन्युअर जी मानसिकता असते ती तयार झाली. आणि तिथून मी 100% ठरवलं की मला माझं स्वतःचं काहीतरी करायचंय. मग अशा प्रकारे माझं CS LLB कम्प्लीट झालं आणि त्यावेळी मी एक जॉब केला एका नामांकित पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये इन ऑर्डर टू गेन एक्सपिरियन्स. एक चांगला एक्सपिरियन्स मी मिळवला आणि त्यानंतर जसं माझ्या मनात एक कायमचं रुतलं गेलेलं की मला माझं स्वतःचं काहीतरी करायचंय, मग त्यानंतर मी तो जॉब सोडला आणि स्वतःची प्रॅक्टिस केली आणि आज गेले 10 वर्ष मी ती प्रॅक्टिस करतो आणि एक देवाच्या कृपेने एक खरंच चांगल्या प्रकारे माझी प्रॅक्टिस चालू आहे. सर, तुमच्या या प्रॅक्टिससाठी माझ्या टीम तर्फे पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण सर, मला एक समजून घ्यायचं आहे की कंपनी सेक्रेटरी म्हटलं तर कंपनी लॉ कुठे ना कुठेतरी आला, त्याचबरोबर कंपनीचे रजिस्ट्रेशन्स आले, वेगवेगळ्या पद्धतीने आले, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड. तर तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला काही सांगू शकाल का की ह्या कंपन्यांमधले जसं प्रोप्रायटरशिप असेल, पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, ह्याच्यातले थोडेफार बदल काय, म्हणजे त्याच्यातला फरक काय, तो एकदम थोडक्यात काही सांगू शकाल का? येस, हा खरंच सर खूप चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्यावर ना मी एक सुंदर गोष्ट सांगेन आणि ती म्हणजे ना,
बऱ्याच अंशी लोकांना लिमिटेड लायबिलिटी आणि अनलिमिटेड लायबिलिटी ह्या गोष्टी कळत नाही. आता जर तुम्ही सोल प्रोप्रायटरी म्हटलं आणि पार्टनरशिप म्हटलं तर त्याच्यात लायबिलिटी अनलिमिटेड असते आणि कंपनी म्हटलं तर त्याच्यात लायबिलिटी लिमिटेड असते. आता लिमिटेड लायबिलिटी आणि अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, एकदम मी सोप्या शब्दात तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगेन. आता सपोज माझं एक इलेक्ट्रिक इक्विपमेंट रिपेअर करण्याचं एक दुकान आणि मी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट रिपेअर करतोय. तो उद्या तुम्ही तुमचा टीव्ही तुमचा बिघडलेला आहे टीव्ही आणि तो माझ्याकडे घेऊन आलात रिपेअरिंगसाठी. मी तो घेतला आणि तुम्हाला सांगितलं ओके मी रिपेअर करेन आणि नंतर तुम्हाला सांगेन, रिपेअर झाल्यावर फोन करून तुम्हाला बोलवेन म्हणून. आणि तुम्हाला सांगितलं की जे काय असतील माझे चार्जेस मी तुम्हाला एक थोड्या वेळानंतर सांगेन एकदा चेक करून वगैरे. तर तुम्ही मला तो हँड ओव्हर केला, तुम्ही निघून गेला. संध्याकाळी मी त्या इक्विपमेंटवर त्या टीव्ही वर काम करत होतो आणि काम करून झाल्यावर मग मी तो टीव्ही व्यवस्थित दुकानात ठेवला, शटर बंद केला आणि निघून गेलो. आणि बॅडलक असं झालं की त्या रात्री त्या दुकानाला आग लागली आणि आज जे काही होतं सर्व जळून गेलं. आता जी माझी इक्विपमेंट त्यात होती, जी रिपेअरिंगची सामग्री माझी होती आणि इतर ज्या काही माझ्या गोष्टी होत्या त्या जळल्या, तर तिथे जो माझा नुकसान झाला तो माझा नुकसान झालाच झाला. बट ह्या व्यतिरिक्त तुमचा टीव्ही सुद्धा त्या दुकानात होता, तो सुद्धा जळून खाक झाला. तर बट ऑब्वियस तुमच्या ज्या टीव्हीची नुकसान भरपाई आहे ती तुम्ही माझ्याकडनं मागणार. बट ऑब्वियस जनरली आपण तसंच करतो. म्हणजे माझी जे नुकसान झालं ते लिमिट नाही राहणार, त्या व्यतिरिक्त इतरांचंही जे काही नुकसान झालंय त्याची भरपाईची माझ्यावर जबाबदारी येणार. म्हणजे ऑटोमॅटिकली माझी लायबिलिटी अनलिमिटेड होणार. तर ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणजे जर तुम्ही सोल प्रोप्रायटरी आणि पार्टनरशिप मध्ये जर बिझनेस चालू केला आणि जर काही अनफॉर्सिन झालं आणि त्यामुळे जर अशा प्रकारची वेगळी लायबिलिटी जरी तुमच्यावर आली तरी तुम्हाला ती अप टू द एंड तुम्हाला ती तुमच्या पर्सनल प्रॉपर्टीतून भरून काढावी लागते. ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. आता लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय की माझी एखादी कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असो, पब्लिक लिमिटेड कंपनी असो, आणि त्याच्यात मी शेअर कॅपिटल म्हणजे शेअर्स मध्ये पैसा गुंतवलेला आहे आणि ते शेअर कॅपिटल माझं 1 लाख रुपयाचं आहे. आता उद्या अशाच प्रकारे मी कंपनी बेसिस मध्ये ते इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंगचं दुकान चालवतो. तर ह्याच्यामध्ये उद्या जर अशा प्रकारे आग लागली आणि नुकसान झालं तर माझी लायबिलिटी फक्त त्या 1 लाखापुरतच राहणार. त्याच्या पुढे जे नुकसान झालं असेल ना त्या नुकसानाची जबाबदारी ही त्या कंपनीची असणार. म्हणजे कंपनी हा एक आर्टिफिशियल पर्सन आहे, कायद्याने त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे. म्हणजे कंपनी एक वेगळा पर्सन आहे, तुम्ही एक वेगळे पर्सन आहात. त्यामुळे कंपनीचं एक वेगळं पॅन कार्ड सुद्धा असतं. त्यामुळे 1 लाखापर्यंत जे काय झालंय ती तुमची त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यानंतर सपोज टोटल नुकसान माझं 10 लाख रुपये झालं असेल तर पुढचं 9 लाख रुपयाचं जे नुकसान असतं ना ती जबाबदारी फक्त कंपनी आणि कंपनीचीच असते. कोणी तुमच्या घरी येऊ शकत नाही ते 9 लाख रुपये मागण्यासाठी लीगल. जर बघायला गेलं तर त्या कंपनीमध्ये जेवढी मालमत्ता असते तेवढंच ते भरू देऊ शकतात, तेवढंच. आणि बाकीची जी काही गोष्ट असेल ती तुमच्या म्हणजे पर्सनल लेवलवरती ती गोष्ट येत नाही, पर्सनल असेटला ते धक्का लागत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर तुमच्या काही त्याच्यात गोष्टी असतील, काही पैसा तुमच्याकडे असेल, आता टोटल त्या कंपनीमध्ये तुमचं कॅपिटल मिळून इतर काही गोष्टी मिळून टोटल 6 लाख रुपये, तर नुकसान भरपाई 6 लाखाची होईल. पण उरलेलं जे 4 लाख आहेत ना ते कोणी तुमच्याकडे येऊन मागू नाही शकत. ती कंपनी बँकरप्ट होणार आणि तिथेच तो चॅप्टर क्लोज होणार. कोणी पर्सनली तुम्हाला हे लायबल करू शकत नाही की बाबा ते 4 लाख रुपये सुद्धा मला. म्हणजे तुमच्या मते असं आहे की जर एखाद्याने पब्लिक लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली तर ती कंपनी वेगळी आहे, तो पर्सन वेगळा आहे. उद्या जर अशामध्ये जर नुकसान झालं तर ती कंपनीची जबाबदारी आहे, पर्सनची नाही. आणि त्या कंपनीमध्ये जेवढी असेट्स असेल तेवढ्यातूनच ते भागवलं जाईल. उरलेलं ते बँक्रप्सी म्हणून डिक्लेअर करून कंपनी बंद होईल आणि त्याच्यावरती त्या पर्सनल म्हणजे जे डायरेक्टर्स असतील, शेअर होल्डर असतील त्यांना ते लायबल नसतील. सर मग याच्यामध्ये एक नवीन प्रकार आता जो आलेला आहे तो म्हणजे 1 पर्सन कंपनी, ओपीसी. मग हा ओपीसी म्हणजे नेमका काय?
आता बऱ्याच अंशी ना लोकांना असं वाटतं की एखादी प्रायव्हेट लिमिटेड किंवा मी पब्लिक लिमिटेड कंपनी काढतोय तर एक प्रकारे ते माझ्यासाठी कॉस्ट किंवा बर्डन आहे. आपण नंतर ह्या विषयी की हे बर्डन नाहीये, ही कॉस्ट नाहीये, हे सुद्धा मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवीन. हा प्रश्न आपण नंतर घेऊ. सर्वात पहिला आपण हे बघू की तुम्ही जसं म्हणतात की बाबा हे ओपीसी म्हणजे काय प्रकार आहे. तर ह्याच्यामध्ये ओपीसी म्हणजे काय असतं, जनरल जी प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनी असते ना, ह्याच्यासाठी एक मिनिमम 2 किंवा आपल्याला 3 डायरेक्टर लागतात. आणि इतर काही असे लिगल कंप्लायन्सेस किंवा लिगल अशा गोष्टी असतात की त्या कंपनीशी रिलेटेड आपल्याला कराव्या लागतात. पण ओपीसी हा असा प्रकार आहे ना की जो एकटा माणूस असतो ना, तो एकटाच माणूस तिथे त्या कंपनीत डायरेक्टर असतो आणि एकटाच माणूस त्या कंपनीत शेअर होल्डर असतो. म्हणजे असं बघायला गेलं तर प्रोप्रायटरशिपला ओपीसी म्हटलं जाईल हा. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर. आणि ह्याच्यात तुमचे बेनिफिट काय आहेत की तुमची लायबिलिटी सुद्धा लिमिटेड होणार. आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात लिगल की ज्या प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांना अजून मोठ्या प्रमाणात लागू असतात. तर इथे असं जास्त काही नसतंच. सो ऍज गुड ऍज माणूस एक असतो, पण त्याला एक प्रकारे लिगल एंटिटीचं स्ट्रक्चर येतं, लायबिलिटी त्याची लिमिट होते, एकच माणूस डायरेक्टर असतो, एकच माणूस शेअर होल्डर असतो आणि अशा बऱ्याचशा लिगल गोष्टीचं बाइंडिंग सुद्धा त्याच्यावर नसतं, त्या व्यक्तीला ऍप्लिकेबल होत नाही. आता बऱ्याच वेळेला माझ्याही प्रॅक्टिसमध्ये लोकांचा प्रश्न येत असतो की सर माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि मला लोकांकडून पैसे घ्यायचं आहे, भांडवल घ्यायचं आहे माझी कंपनी रन करायला. मग हे तुम्ही त्याच्यावरती जरा डिटेलमध्ये सांगू शकाल का की प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असा पैसा घेता येतो का? खरंच एक सुंदर महत्वाचा क्वेश्चन तुम्ही विचारला ना. बऱ्याच अंशी लोकांना ही कल्पना नसते. आता कसं असतं, एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तर त्याच्यात कसं तुम्ही तुमचे पैसे त्यात टाकू शकतात, तुमचे जे क्लोज रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकतात आणि बिझनेस तुम्ही चालवू शकता. जनरल माणूस अशाच प्रकारे बिझनेस चालवतो. आणि ह्या व्यतिरिक्त जर काही म्हणायचं झालं ना तर आपण बँकेकडे जातो, बँकेकडनं कर्ज घेतो आणि आपलं काम करतो, आपला बिझनेस वाढवतो. बट लोकांकडनं डायरेक्ट तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पैसा नाही घेऊ शकत. एक आताच्या काळात एक खूप पॉप्युलर कॉन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात IPO, इनिशियल पब्लिक ऑफर, ऑफरिंग ऑफर, जे काही म्हणाल तसं इनिशियल पब्लिक ऑफर. तर ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही लोकांना असे शेअर्स इश्यू करू शकतात, बट त्यासाठी ना तुमची पब्लिक लिमिटेड कंपनी आहे ना ती लिस्टेड असली पाहिजे रिकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज मध्ये. म्हणजे जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, इथे तुम्हाला ती कंपनी रजिस्टर करावी लागते आणि तेव्हाच तुम्ही अशा प्रकारे पब्लिकला ते शेअर्स इश्यू करू शकतात आणि पब्लिककडनं पैसा रेज करू शकतात. बट ऑब्वियस नाव ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जबाबदारी आहे की कुठच्याही प्रकारे जो पब्लिकचा पैसा आहे तो चुकीचा त्याचा उपयोग झाला नाही पाहिजे. म्हणून त्यावर बरेच नॉर्म्स आहेत. म्हणजे तुम्ही सेबी ऐकलं असेल, ही एक संस्था आहे. आणि स्टॉक एक्सचेंजचे सुद्धा बरेच नॉर्म्स आहेत. मग जेव्हा जिथे पब्लिक पैसा येतो त्यात बरेच स्ट्रिक्टर नॉर्म्स असतात आणि कुठल्याही प्रकारे असं चुकीच्या प्रकारे लोकांचा पैसा युटिलाइज करायला होऊ नये, केला जाऊ नये, ह्याची ते काळजी घेतली जातात. तशा प्रकारचे डिस्क्लोजर त्यांना दिले जातात. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जो लोकांचा चुकीचा समज आहे की आपण पब्लिक कडून पैसा घेऊ शकतो, तर तो ह्या ठिकाणी तुम्ही म्हणायला गेला तर तो घेऊच नाही शकत. मग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एखाद्या वेळेला कंपनी जेवढी वाढवायची असते अशा वेळेला ते कुणाकडून पैसा घेऊ शकतात? मग जे डायरेक्टर आहेत त्या डायरेक्टरकडनं तुम्ही पैसा घेऊ शकतात, जे शेअर होल्डर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही पैसा घेऊ शकतात आणि जे रिलेटिव्ह ऑफ डायरेक्टर आहेत, म्हणजे आता नवरा बायको डायरेक्टर आहेत आणि त्यांचे आई वडील आहेत, ते डायरेक्टर नसतील पण ते आई वडिलांकडनं पैसे घेऊ शकतात. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट लिमिटेड मध्ये दुसरा कोणी पब्लिकली पैसा इन्व्हॉल्व्ह होत नाही? पब्लिकली पैसा नाही घेऊ शकत. म्हणजे हे जसं मी तुम्हाला म्हणालो की जे डायरेक्टर आहेत त्यांचे रिलेटिव्ह आहेत, शेअर होल्डर आहेत,
ह्यांच्याकडनं तुम्ही पैसा रेज करू शकतात आणि तो वापरू शकतात. आणि ह्या व्यतिरिक्त बँकेकडनं तुम्ही पैसा घेऊ शकतात. मग बँक तुमच्याकडनं बड ऑब्वियस कोलॅटरल सिक्युरिटी मागेल आणि देईल इंटरेस्ट वगैरे. इंटरेस्ट वगैरे. मग जर असा काही बिझनेस इन्व्हॉल्व्ह होत असेल आणि ज्याच्यामध्ये पब्लिकचा पैसा इन्व्हॉल्व्ह होत असेल, जसं कॉपरेटिव्ह सेक्टर असेल काही, तर अशा लोकांना पब्लिक लिमिटेड करणं गरजेचं आहे आणि पब्लिक लिमिटेड करून त्याला लिस्टेड करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जर तुम्हाला लोकांकडनं पैसा घ्यायचा आहे तर तुमची ती पब्लिक लिमिटेड कंपनी लिस्टेड असली पाहिजे स्टॉक एक्सचेंज मध्ये, आणि मगच तुम्ही अशा प्रकारे पब्लिकला शेअर्स इश्यू करू शकतात. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच अंशी ना, काही अंशी अशा प्रकारे पब्लिक लिमिटेड कंपन्या सुद्धा असतात की त्या लिस्टेडही केल्या जातात आणि चुकीच्या प्रकारे एक प्रकारे ना एक पिरॅमिड ते उभा करतात. म्हणजे जर तुम्ही ऐकलं असेल आता पॅन कार्ड संस्था, त्यांचं मध्ये आलेलं की ते MLM लोकांकडनं marketing वगैरे पैसे घेत होते. हा. सहाराचं असं अशा प्रकारे झालेलं की त्यांनी चुकीच्या प्रकारे पैसे घेतले, पण नंतर मग जसं कळलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की असं काही चुकीचं होत आहे, फटाफट त्या विरोधात ऍक्शन घेतल्या गेल्या आणि आजही त्या ज्या कंपन्या आहेत त्यांना तशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन आली आहेत, तशा प्रकारे त्यांना ते पेमेंट जे लोकांकडनं घेतलेलं ते द्यायला लावत आहेत. सर, मध्ये एक म्हणजे बऱ्याचशा खेड्यात काही ग्रामीण भागामध्ये ऍग्रिकल्चरल कंपनी बनवली जाते किंवा फार्मर प्रायव्हेट लिमिटेड बनवली जाते, फार्मर प्रोड्युसर कंपनी. तर त्याच्याबद्दल सांगू शकाल का काय, की नेमकी फार्मर प्रोड्युसर कंपनी काय आणि त्याच्यामध्ये कोण बनवू शकतो आणि त्याचा फायदा काय होतो? खूप सुंदर क्वेश्चन आहे आणि माझा एक मित्र सुद्धा आहे, त्याच्यासाठी मी ही फार्मर प्रोड्युसर कंपनी इनकॉर्पोरेट करून दिली. नाव तुम्ही जर बघाल ना तर गावात लोक शेती करतात. आता बऱ्याच अंशी काय असतं, प्रत्येकाचं जर तुम्ही ते लँड बघायला गेलात तर छोट्या छोट्या हिस्स्यात बायफर्केट केलं गेलं असतं आणि अशा छोट्या छोट्या हिस्स्यात जर तुम्ही शेती करत असाल तर बड ऑब्वियस तुमची कॉस्ट सुद्धा वाढते आणि एक चांगल्या प्रकारे प्रोड्यूस सुद्धा तुम्ही नाही करू शकत, म्हणजे मोठ्या प्रमाणात, आणि हे खूप कंबरसम होतं बऱ्याच शेतकऱ्यांना. तर ह्या कंपनी अंतर्गत तुम्ही करू काय शकतात की उद्या 1000 शेतकरी, म्हणजे एखादं गाव आहे, त्या गावात तुम्ही चला 1000 पण नका म्हणून 200 शेतकरी आहेत. 200 शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण छोटं छोटं एकत्र करून आपलं कंबरड मोडण्यापेक्षा आपण एकत्र येऊ. आणि ह्या एकत्र येण्यामध्ये कसं होईल, ऑटोमॅटिकली आपले जे रिसोर्सेस आहेत ते सर्व डिवाइड होतील. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात एखादं प्रोडक्शन करतात, तुमची कॉस्ट डाऊन होते, कॉस्ट एकदम कमी कमी होते, रिसोर्सेस तुम्ही मोठ्या प्रमाणात युटिलाइज करू शकतात आणि अशा प्रकारे खूप इफेक्टिव्ह रित्या प्रोडक्शन घेऊ शकता. म्हणजे तुम्ही असं म्हणता येईल की एक प्रकारे कॉपरेटिव्ह मुवमेंटच एक उभा करता येईल फार्मर प्रोड्युसर कंपनी थ्रू. जसे ज्या ठिकाणी बरेचसे फार्मर एकत्र येऊन एक कंपनी फॉर्म करतील, प्रोडक्शन करतील, मार्केटमध्ये जातील, विकतील आणि त्याच्यातून जो येणारा नफा आहे तो त्यांच्यामध्ये वाटला जाईल. ह्याच्यामध्येही एक महत्वाची गोष्ट आहे, आता ही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ना, ती कंपनी लॉ अंतर्गत येते. आणि अजून एक कोऑपरेटिव्ह सोसायटी जसं तुम्ही म्हणत असाल ना, तर हा शब्द तुम्ही वापरलाय, ठीक आहे, योग्य आहे, पण लोकांचं इथे कुठल्याही प्रकारे म्हणजे आपलं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. आणि ते म्हणजे काय, एक कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे जर तुम्ही अमूल म्हटलं, अमूलचं उदाहरण घेतलं तर तिथे बघा एक कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे. तर तो महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर गोकुळ आहे, बरोबर आहे. तर हा जो प्रकार आहे ना तो एका वेगळ्या कायद्यात येतो आणि फार्मर्स प्रोड्युसर हा एका वेगळ्या कायद्यात येतो आणि फार्मर्स प्रोड्युसर हा कंपनी लॉ अंतर्गत येतो. तर त्यामुळे अशा प्रकारे कंपनी इनकॉर्पोरेट करून बरेच शेतकरी आहेत ते एकत्र येऊ शकतात. अशा प्रकारे गोष्टी खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतात की जेणेकरून त्यांची कॉस्ट कमी होते, प्रोडक्शन त्यांचं वाढतं. आणि जेव्हा असे बरेच हात एकत्र येतात ना, बघा एक सिंगल मुठ्ठी असते ती एवढी पॉवरफुल नसते, पण असेच 200 मुठ्ठी एकत्र आल्यावर ते केवढे पॉवरफुल होणार. तर एवढ्या सुंदर प्रकारे ते एकत्र येऊन एक मोठं काम करू शकतात. आणि असाच प्रकारे माझा एक मित्र आहे की तो माझ्याकडनं त्यांनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी इनकॉर्पोरेट केली. आज ते सर्वजण एकत्र येऊन ते अशा प्रकारे बिझनेस करतायत आणि एकदम मोठमोठ्या ब्रँड्सना ते आपली जी ही ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस आहेत, फळं विकतात आहेत
आणि खूप करोडोची उलाढाल करतात. बट ऑब्विस, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर शेतकरी एकत्र आला तर ते मोठ्या प्रमाणावर त्यांचा एक्सपोर्ट असेल, सेल्स असेल, डोमेस्टिक ॲज वेल एज इंटरनॅशनल मार्केटमध्ये ती लोक उतरू शकतात आणि मग मार्जिन जो काय मधले एजंट जे घेतात ते डायरेक्टली कुठेतरी शेतकऱ्याला पोहोचू शकेल. सर, ह्या कंपनी रजिस्ट्रेशन मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअपचं खूप रजिस्ट्रेशन झालं. मग गव्हर्नमेंटने स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन म्हणून चालू केलं, तर ते काय आहे नेमकं? आता हे खूप महत्वाचं आहे. स्टार्टअप इंडिया हा रजिस्ट्रेशन हा प्रकार आहे ना, हा सर्वांसाठी ऍप्लिकेबल नाहीये. म्हणजे एखादा प्रोप्रायटर किंवा पार्टनरशिप फर्म हा स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन नाही करू शकत. ह्याच्यामध्ये कसं आहे, एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी आणि जर तुम्ही म्हटलं तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, आणि सॉरी, जो पार्टनरशिप फर्म आहे तो सुद्धा हे करू शकतो. सोल प्रोप्रायटर जो आहे तो स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन करू नाही शकत. ह्या व्यतिरिक्त जे काही आहे इतर जण ते स्टार्टअप इंडिया अंतर्गत रजिस्ट्रेशन करू शकतात. आता ह्याच्यात स्टार्टअप इंडियामध्ये नेमकं फायदा काय आहे? आता बऱ्याच प्रमाणात जर तुम्ही बघितलं की आजकाल बरेच तरुण वेगवेगळं काही बिझनेस आयडिया घेऊन येतात आणि त्या आयडियाला टेक्नॉलॉजीची जोड देतात आणि अशा प्रकारे एक मोठा बिझनेस स्केल अप करायला बघतात. बरोबर. आताच्या घडीला जर बघायला गेलं, झोमॅटो आहे, ओला आहे, अशा बरेचसे उदाहरणं आताच्या घडीला आहेत की जे मोठ्या लेवलवरती स्केल अप झालेत, जे स्टार्टअप इंडिया मधून गेलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की स्टार्टअप इंडिया अंतर्गत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ना, तर इथे बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला एक प्रकारचं गव्हर्नमेंट सपोर्ट मिळू शकतो. बऱ्याच स्कीम्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल, गव्हर्नमेंट कॉस्ट असते ना ट्रेडमार्कची, ती सुद्धा एक अर्धी होती. त्याच्यानंतर पेटंट वगैरे कॉस्ट आहे ती सुद्धा अर्धी होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ना, आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अशा काही स्कीम स्टार्टअप इंडियासाठी काढलेल्या आहेत की जेणेकरून ना, आता स्टार्टअप वाल्यांना सर्वात महत्वाची काय गोष्ट आहे की फंडिंग, पैसा. त्यांच्याकडे आयडिया आहे, त्यांच्याकडे मेहनत करण्याची तयारी आहे, पण त्यांच्याकडे फंड्स नाही. आणि जर पैसा नसेल तर ती आयडिया तुम्ही स्केल अप नाही करू शकत. बरोबर. तर इथे स्टार्टअप इंडियामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर तुम्ही अप्लाय केलं, इथे वेगवेगळ्या त्यांच्या स्कीम्स असतात, प्रोग्राम्स असतात की जिथे अप्लाय तुम्ही करू शकतात. आणि आताच्या काळात तुम्ही बघा टीव्हीवर तुम्ही हे शार्क टँक आणि असे प्रोग्राम तुम्ही बघतात, तिथे कशी हे अँजल इन्व्हेस्टर आणि इन्व्हेस्टर एक प्रकारे येतात. तर अशा प्रकारे ना तिथे ते इन्व्हेस्टर येतात. म्हणजे स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केल्यानंतरला खूप सारे बेनिफिट्स शासनातर्फे आणि प्लस बाहेरच्या माध्यमातून तुम्हाला भेटू शकतात. अशा प्रकारे म्हणजे एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं ना, तर फंडिंग मिळते आणि असे जे एकदम एक्सपिरियन्स बिझनेस असतात ना, ते तुम्हाला सपोर्ट देऊ शकतात. ते त्यांचे रिसोर्सेस वापरतात, ते त्यांचं स्किल, त्यांचं डोकं, त्यांचं नॉलेज वापरतात आणि अशा प्रकारे तुम्हाला ऍक्च्युअली ती आयडिया आहे ती रिअलिस्टिक प्रकारे सक्सेसफुल करून द्यायला मदत करू शकतात. सर, याच्याच पुढचा प्रश्न असा पडतो की मग स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन तेवढं डिफिकल्ट आहे का? आणि जर करायचं झालं तर त्याचा किती खर्च येतो? स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन जे आहे ना, ते जे प्रोफेशनल म्हणजे आमच्यासारखे जे कंपनी सेक्रेटरीज आहेत किंवा असे जे काही प्रोफेशनल आहेत, तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा, कारण त्यांना याचं प्रॉपर ज्ञान आहे. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्ही एकदा त्यांच्याकडे हे काम सोपवलं की निर्धास्तपणे तुमचं काम होईल. कुठलंच तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आम्ही एकदम इझी प्रकारे करून देऊ. सर, मग आता हे सगळे रजिस्ट्रेशन झाले, वेगवेगळ्या पद्धतीचे झाले. आपण आतापर्यंत प्रायव्हेट लिमिटेड बद्दल बोललो, त्याच्याबरोबर स्टार्टअप्स बद्दल बोललो, पण जे एसएमई सेक्टर आहे आणि एसएमई सेक्टरसाठी गव्हर्नमेंटने माझ्या मते एमएसएमई रजिस्ट्रेशन अंतर्गत उद्यम रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग हे किती इम्पॉर्टंट आहे एसएमई सेक्टरला किंवा जे स्मॉल ट्रेडर्स असतात त्यांना कितपत त्याची इम्पॉर्टन्स आहे? एमएसएमई रजिस्ट्रेशन खरंच किंवा उद्योग रजिस्ट्रेशन करणं खरंच गरजेचं आहे? खूपच महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आज जास्तीत जास्त लोकांना बिझनेसमध्ये उतरण्यासाठी गव्हर्नमेंट एक प्रकारे सपोर्ट करत आहे आणि तो सपोर्ट म्हणजे हा एक प्रकारचा एमएसएमई किंवा उद्यम प्रकार आहे. ह्या अंतर्गत तुम्ही रजिस्टर केलं तर म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू जर काही
MSMEचा त्यात सपोर्ट असेल तर एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं ना तर ते स्टॉलचा वगैरे जो काही खर्च असतो ना त्यात ही सवलत मिळते. म्हणजे तुम्ही बाहेर एक्झिबिशनला गेलात तर तुमची प्लेन कॉस्ट काही हे असेल तर त्यातही तुम्हाला रिम्बर्समेंट मिळतं. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन असेल, पेटंट रजिस्ट्रेशन असेल, त्याचंही रिम्बर्समेंट तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे अशा बऱ्याच स्कीम आहेत. आणि सर्वात महत्वाचं जर सांगायचं झालं ना तर MSME ना वाचवण्यासाठी, म्हणजे बऱ्याच अंशी एखाद्याने बिझनेस केला, माल पोचवला आणि उद्या त्याला पैसाच नाही मिळाला तर मग तो काय करणार. मग ते होऊ नये ना म्हणून ह्या MSME मध्ये गव्हर्नमेंटनी अशा प्रकारचं एक सेटअप बनवलंय की दुसरा माणूस त्यांना अशा प्रकारे फ्रॉड करून संपवू नाही शकणार. MSME अशा प्रकारे त्यात असे रूल आहेत 45 डेजचे की समोरच्यानी जर नाही पेमेंट केलं तर तोच ट्रबल मध्ये येणार. आणि अशा प्रकारे गव्हर्नमेंट MSME वाल्यांना सपोर्ट करून वाचवते. त्यामुळे सर्वांनी ह्याचं जो नवा बिझनेसमन आहे MSME वाला आहे त्यांनी नक्कीच यात रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. सर मगाशी जसं आपण ट्रेडमार्क वरती बोललो, डिटेलमध्ये बोललो, तर दोन प्रश्न एक मला आता या ठिकाणी पडले. सगळ्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे ट्रेडमार्क मध्ये कलर कॉम्बिनेशन असं काय येतं का? म्हणजे कलर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं? खूप महत्वाचं आहे. आता एक केस स्टडी मी सांगेन आणि एकदम शॉर्टर ह्याच्यामध्ये सांगेन. पेपाल ही एक बाहेरच्या देशातली कंपनी आणि आपली एक कंपनी आहे पेटीएम. जर त्याच्यामध्ये बघा पे हा शब्द कॉमन आहे आणि जर तुम्ही त्यांचे कलर कॉम्बिनेशन बघाल ना एकदम असा लाईट ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू असेच कलर कॉम्बिनेशन त्यात वापरलेत. तर पेटीएम वर म्हणजे त्या पेपालनी अशा प्रकारे ऑब्जेक्शन घेतलेलं की तुम्ही हे एक प्रकारे डिसेप्टिव्हली वापरतात. तर नंतर काही प्रॉब्लेम्स त्यांचे झालेले मध्ये पण ते आता सॉर्ट आउट झालेत, ते बाहेर निघालं. म्हणजे अशा प्रकारे जर तुमचा कलर कोणी चुकीच्या प्रकारे वापरत असेल तर त्याच्यावर प्रोहिबिशन मिळतं. म्हणूनच बघा कॅडबरीचं जे रॅपरचा कलर आहे जो एक प्रकारे एकदम युनिक डार्क ब्ल्यू किंवा मला वाटतं की जांभळा कलर, जांभळ्यापेक्षाही एक सुंदरच कलर आहे तो. आणि पर्पल कलर म्हणतात बघा, असं तुम्हाला वेगळं रॅपर कुठेच नाही मिळणार. म्हणजे अशा प्रकारे कलर सुद्धा प्रोटेक्ट होतो. सर एक शेवटचा आणि महत्वाचा की ट्रेडमार्क मध्ये साऊंड पण येतो का? म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं की कॉपीराइट्स मध्ये येतात, पण ट्रेडमार्क मध्ये साऊंड रेकॉर्डिंग वगैरे असं काय होतं का? काय? हो नक्कीच. आता एअरटेलची ट्यून बघा केवढी युनिक आहे. जेव्हा एअरटेल नवीन बिझनेस मध्ये आलेला ना तेव्हा जी आय थिंक AR रहमाननी बघा ती ट्यून बनवलेली आणि ती ट्यून सतत म्हणजे ती ऍड टीव्हीवर लागायची आणि काही जणांचे कॉलर ट्यून सुद्धा त्याच होत्या आणि ती एवढी कॅची आणि मस्त वाटायची, ते ऐकूनच मजा यायची. आणि त्यावेळी तर ती एवढी फेमस झाली की प्रत्येकाच्या त्या मोबाईलला कुठे ना कुठेतरी ती रिंगटोन असायची. तर अशा प्रकारे हे जे साऊंड असतं ना ते सुद्धा ट्रेडमार्क करता येतं आणि हे ट्रेडमार्क केलं तर कोणी ते चुकीच्या प्रकारे वापरू नाही शकत. म्हणूनच बघा ती एअरटेलची जी ट्यून आहे ती कोणी दुसरा माणूस नाही वापरू शकत. तशाच प्रकारे ती प्रोटेक्टेड आहे. सर खरंच आज बघायला गेलं तर आपल्यापैकी जो बराचसा व्ह्यूअर वर्ग आहे तो अशा क्षेत्रातून आलाय. आपल्या ह्या चॅनलचा मूळ उद्देश तोच आहे की ह्या लोकांपर्यंत हे ट्रेडमार्क काय, कंपनी रजिस्ट्रेशन काय, टॅक्सेशनचं नॉलेज काय हे पोहोचवणं. आणि खरंच आज तुम्ही वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आलात आणि तुमचं खूप साऱ्या अशा इन्साइट्स आम्हाला दिल्यात. मला अपेक्षित आहे की हा व्ह्युअर्स वर्गाला ते खरंच गरजेची आहे. आणि तुम्हा सगळ्यांना पण मी सांगू इच्छितो की जर अशाच पद्धतीचं जर तुम्हाला काही ऐकायचं असेल किंवा हा संपूर्ण पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या पॉडकास्टला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून एखादा नवीन उद्योजक, नवीन होतकरू तरुण ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा वापर करून एक भविष्यातली मोठी कंपनी तयार करेल. धन्यवाद सर, आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला खरंच खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद.